काढलं। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है मोदी जी एक अकेला सबको मारी एक अकेला सबको मारी एक अकेला सबको मारी एक अकेला सबको मारी मोदी जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोदी जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा लौंगी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मोदी नमस्कार, मी वैशाली टंकसाळे, सातारा शहर अध्यक्ष। तर आज बीजेपीने आज सर्व पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलंय की पश्चिम बंगाल मध्ये पहिल्यांदा आणि आसाम मध्ये पुन्हा एकदा आपली भाजपची सत्ता आणून दिल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करते। तसेच सातारमध्ये आज आम्ही पेढे वाटून हा आनंद आज आम्ही साजरा केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारत माता की जय। नमस्ते। पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये आपला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली हे खूप चांगली गोष्ट झाली आहे, कारण आतापर्यंत बंगालमध्ये जे अत्याचार झाले महिलांवर हिंदूंवर, तर आज यापुढे ही घटना घडणार नाहीत आणि पश्चिम बंगालचा आपला हिंदू हा सेफ राहणार आहे। त्याबद्दल धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आणि भारतीय जनता पार्टीचे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की। आणि आसाम मध्ये जो आज भारतीय जनता पार्टीने जो विजय प्राप्त केलेला आहे, जर हिंदू संघटित झाला तर आपण देशाचं चित्र बदलू शकतो। हे आज बंगालच्या इलेक्शन मधून हिंदूंनी सिद्ध केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा हिंदुत्वाचा हा विजयरथ असाच देशभरामध्ये दौडत राहील याची खात्री मला आहे। आणि आज आम्ही सातारा शहराच्या वतीनं
सातारी कंदी पेढे वाटून आसाम, पौंडीचेरी आणि बंगाल यांचा जो विजय झालेला आहे हा आम्ही साजरा करतो आहोत. काल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पश्चिम बंगाल, आसाम, पौंडीचेरी या राज्यांमध्ये जो काही अभूतपूर्व निकाल लागला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, त्याच पद्धतीने सर्व कार्यकर्ते आणि मतदार बंधूंचे मी आपल्या सर्व महिला मोर्चाच्या वतीने अभिनंदन करते. आपली भारतीय जनता पार्टी आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच पद्धतीने अमित शहांच्या रणनीतीखाली आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच पद्धतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आपल्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे. आणि जनतेनं हा जो विश्वास नरेंद्र मोदीजींच्या कर्तृत्वावरती, कार्यावरती दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वच मतदार बंधू भगिनींचे मी या निमित्तानं आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या निमित्तानं पुन्हा एकदा हे निश्चित झालेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही भारतातीलच नाही तर जगातील एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. आणि जनतेच्या विश्वासाबद्दल खरंच मनापासून सर्व मतदार बंधू भगिनींचे, सर्व जनतेचे मी आभार मानते. आणि कालच आपल्या जिल्ह्यातील ज्या काही निवडी झाल्या, 21 निवडी झालेल्या आहेत, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, ज्याच्यामध्ये किसान मोर्चा आहे, आपल्या बऱ्याचशा आघाड्या आहेत, त्या सर्वच पदाधिकाऱ्यांचंही मी या निमित्तानं अभिनंदन करते. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आदर्श घेऊन त्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन कशा पद्धतीनं मजबूत होईल त्यासाठी प्रयत्नशील राहावं. सर्वच आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्वच जण भारतीय जनता पार्टीचं संघटन भविष्य काळामध्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आणि भविष्य काळामध्ये आमच्या जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त मजबूत कशा पद्धतीनं आम्हाला करता येईल यासाठी प्रयत्नशील राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सगळ्या सातारचे सगळे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात साखर वाटून विजय उत्सव साजरा केला जातोय. तसंच आपल्या शहराची जे सुप्रसिद्ध कंदी पेढे आहेत त्याचं वाटप करून आज इथं विजय उत्सव जो पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीनं बहुमत सिद्ध करून दाखवले की एक दडपशाही आणि एक हुकमी राजकारणी असं जे म्हणलं जातं त्या ममता दिदींचा पराभव करून भाजपात सत्तेवर आले त्याबद्दल आम्ही सातारा शहरात आज पेढ्याचं वाटप केलेलं आहे. तसंच आसाममध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने परत सत्ता स्थापन केलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचं मी म्हणजे विशेषतः मोदी साहेबांचं आणि एक अमित शहा यांचं अभिनंदन करतो. असंच भाजपची घोडदौड अख्ख्या देशभर चालू राहील एवढं सांगतो. पुन्हा एकदा अभिनंदन करून थांबतो.